नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पनीर बिर्याणी. तर त्यासाठी इथे मी 2 तांबे पाणी घेतले. अगोदर तांदूळ शिजवून घेणार आहे. इथं काही खडे मसाले घेतलेत. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तांदूळ 5 ते 10 मिनिट भिजवला होता, तो टाकून घेतला आहे. त्यानंतर इथे दूध घेतले, केसर टाकून घेतले. दुधामध्ये 2 ते 3 चमचे दूध आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर तांदूळ 80% शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे 3 चमचे तेल घेतले. कांदा कट करून घेतलेला उभा तो टाकून घेतला आहे. छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कट करून त्या टाकल्यात. छान फ्राय करून घ्यायच्यात. त्यानंतर गाजर, शिमला मिरची आणि बीन्स टाकून घेतलेत. त्यानंतर 1 छोटा चमचा शहाजिरे टाकून घेतलेत. 1 छोटा चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे. त्यानंतर 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकली आहे. छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मॅरिनेट केलेलं पनीर टाकून घेतलं आहे. यामध्ये मी दही, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. 15 ते 20 मिनिट त्याला मॅरिनेट करून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकलं आहे. त्यानंतर तळून घेतलेला कांदा टाकून घेतला आहे, कोथिंबीर टाकली आहे. आता इथे लेअरिंग करायची, त्यासाठी मी शिजवून घेतलेला भात टाकून घेते. त्यानंतर त्याच्यावर तळून घेतलेला कांदा टाकून घेते. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि परत भात टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर केसर जे दुधामध्ये भिजवलं होतं ते टाकून घेते, जेणेकरून कलर छान येईल आपल्या बिर्याणीला. त्यानंतर परत तळलेला कांदा टाकून घेते आणि थोडीशी कोथिंबीर. 5 मिनिटं गॅसची फ्लेम लो करून ठेवायची आणि शिट्टी काढून ठेवायची. 5 मिनिटं वाफेवर छान शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धती बघा किती सुंदर दिसतं, एकदम मोकळा सळसळीत झाला आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.